काय नाव आहे तुमचं? पार्थ गोपालराव बंड्रेवर. अच्छा, कुठला आहे तुम्ही? बेसिकली नांदेड मॅडम. आणि फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे कसं आहे तुमचं? फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये वडील शिक्षक आहेत आणि आई हाऊसवाईफ. अच्छा, आणि मग ह्याच्यामध्ये अभ्यास तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कधीपासून चालू केला? 2021 जानेवारी 2021. त्याच्या आधी जॉब करत होतो सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून. त्याच्यानंतर स्विच केलं कोरोनामध्ये आणि मग तेव्हापासून चालू केला प्रिपरेशन. अच्छा, आणि मग तुमची स्ट्रॅटेजी वगैरे कशी होती? स्ट्रॅटेजी माझं जे डेली रुटीन होतं ते मी व्यवस्थित टार्गेट्स कम्प्लीट करायचो डेली. आधी सिलेबस ओरिएंटेड अभ्यास केला. मग जशी एक्झाम जवळ आली एक्झामच्या रिक्वायरमेंट्स नुसार, आता प्रत्येक एक्झामचं आरआरबीचं वेगळं असतं, IBPSचं वेगळं असतं, रेग्युलेटरी बॉडीज LICचं वेगळं असतं, SBIचं. मग त्या अनुषंगाने एक एक प्रिपेअर करत गेलो. आणि मग तुम्ही शेड्यूल वगैरे कसं केलं होतं की सकाळच्या टायमिंगला हे केलं पाहिजे, दुपारी? आधी कसं व्हायचं, मी ती स्ट्रॅटेजी बनवली होती पण मिक्स व्हायचं. हे करताना दुसरं आठवायचं की हे करायला पाहिजे, ते राहून गेलं. मग मी एक फिक्स शेड्यूल बनवला की सकाळचा जो टाइम आहे तो रीडिंग, इंग्लिश रीडिंग आणि GK. नंतर मग दुपारी 10 ते 1 मध्ये जेवण करेपर्यंत मग कॉन्ट हार्ड विषय. आणि नंतर मग जेव्हा 1च्या नंतर कसं स्लीपी टाइम असते, थोडं झोप येते. पण मग माझा जे फेवरेट सब्जेक्ट होता रिझनिंग, त्याचं मी करायचो. म्हणजे इंटरेस्ट डेव्हलप व्हायचा, झोप पण यायची नाही. आणि मग असं डिस्ट्रीब्यूट करत गेलो टाइम, त्यानुसार मग अभ्यास नसता. आधी मिक्सअप व्हायचं, मिक्स करायचं, नंतर सेपरेट तुम्ही चालू केलं. त्याचा फायदा झाला. आणि आता नवीन जे स्टुडंट्स आहेत ज्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी बँकिंग, LIC ह्याच्या सगळ्यासाठी अभ्यास करायचा आहे, त्यांना तुम्ही काय सजेशन देता की कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे? आधी तर सिलेबस ओरिएंटेड बेसिक जे आहे सिलेबस ते टार्गेट करायचं पहिले 3 महिने. ते झालं की नंतर मग चेंजेस करायचे आपल्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये. एक्झाम वाईज मेन्सचा अभ्यास हळूहळू सुरू करायचा. GK रीड करणं स्टार्ट करायचं, इंग्लिशचे एडिटोरियल्स स्टार्ट करायचे. आणि डेली टार्गेट्स प्रिलिम्स काढण्यासाठी पझल आणि DI हे जर चांगलं केलं आपण तर प्रिलिम्स निघू शकते. ते टार्गेट करायचं. रोज 20 पझल, DI 10, सिम्प्लिफिकेशन 30, नंबर सिरीज 30, क्वाड्रॅटिक इक्वेशन 30 आणि रिझनिंगचे जे मिसलेनियसचे टॉपिक आहेत ते 10-10चं सेट करायचं. असं हे डेली टार्गेट पहिले 3 महिने करायचं. त्याच्यानंतर प्रिलिम्स क्लिअर होते, मग तेव्हा कॉन्फिडन्स येते प्रिलिम्स क्लिअर झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मग मेन्सचा अभ्यास अकॉर्डिंगली चालू ठेवायचा. आणि अर्थमॅटिकचं सगळे चॅप्टर्स करायची गरज नाही, 12 आपण पॅनिक होऊन जातो. 6 चॅप्टरच करायचे, परफेक्ट करायचे. मी सांगतो पर्सेंटेज, रेशो, प्रोपोर्शन, एज, ऍव्हरेज, पार्टनरशिप, प्रॉफिट लॉस हे 6 चॅप्टर जरी केले तरी सफिशियंट आहे. आणि तुम्हाला मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये विनर इन्स्टिट्यूटची कशी मदत झाली? सुरुवातीला त्यांनी जे बेसिक घेतलं ते शेड्यूल फॉलो केला. सरांनी जसं जसं सांगितलं तसं टेस्ट सिरीज आणि मॉक इंटरव्ह्यू जे मॉक घेतल्या कम्प्युटर बेस्ड, त्याचं सरांनी जे जे सांगितलं ते शेड्यूल आम्ही फॉलो केलं. त्याचा खूप फायदा झाला. आणि इंटरव्ह्यूला तर एकदम बेस्टच परफॉर्मन्स होता. मॅडम आणि सर प्रिपरेशन